जंगल बुक. बऱ्याच वर्षांपूर्वी आफ्रिकेतील एका जंगलात सगळे प्राणी जंगलाच्या नियमानुसार एकोप्याने राहत होते. या जंगलाच्या शेजारीच मनुष्यांचं गाव होतं. एके रात्री या जंगलातील मोठ्या वाघाने शेरखानने गावकऱ्यांची शिकार करण्याचा निर्णय घेतला. तो मोठी टरकाळी फोडून गावात घुसला. तबाकी नावाचा तरस जो शेरखानचा चमचा होता तो सुद्धा सोबत होता. हल्ला करताना शेरखानचा पाय चुकून जळत्या मशालीवर पडला आणि वेदनेने किंचाळला. रक्षा तिच्या गुहेबाहेर बसून हा सगळा प्रकार पाहत होती. तो डरपोक शेरखान दुर्बळ आणि लाचार लोकांची शिकार करतोय. शेरखान संधी साधू शिकारी आहे. तुला वाटलंच कसं तो हरणाची शिकार करेल? आवाजावरून वाटतंय तो खूप जखमी झाला आहे. डरकाळीचे आवाज थांबले आणि परत एकदा जंगलात सगळं काही चिडेचूप झालं. लांडगे एकमेकांशी बोलत असताना त्यांना समोरच्या झुडपात काहीतरी हालचाल होताना दिसली. वडील लांडगा येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार झाला. मनुष्याचं मूल? हे मूल गावातून हरवलं होतं आणि रांगत लांडग्यांच्या गुहेत आलं होतं. मी याला माझ्या सोबत ठेवेन आणि माझ्या मुलांप्रमाणे पाळेन. याचं नाव असेल मोगली. मला वाटत नाही इतर सदस्य या मुलाचा स्वीकार करतील. ते सगळं मी बघेन. तबाकीने हे सर्व काही ऐकलं आणि त्या मनुष्याच्या मुलाबद्दल शेरखानच्या कानावर घातलं. शेरखान लगेच गुहेजवळ आला. तो मनुष्याचा मुलगा माझे शिकार आहे. त्याला माझ्या ताब्यात द्या. चालता हो इथून दुष्ट भेकड वाघा. तो माझा बछडा आहे. त्याच्या जवळ जाण्याचा विचारही करू नकोस. गावातल्या आगीत जखमी झालेल्या शेरखानने रक्षाचा तो आक्रमक पवित्रा बघून तिथून काढता पाय घेतला. एके दिवशी हा मुलगा माझ्या पंजाखाली असेल. तो वाचणार नाही. पुढच्याच दिवशी त्यांनी मोगलीला आपल्या टोळीसमोर नेलं. खूप वेळ चर्चा केल्यावर आणि बगीराचा सल्ला घेऊन टोळीने मोगलीचा स्वीकार केला. बगीरा आणि बलू त्याला जंगलाचे नियम शिकवतील, पण मोठा झाल्यावर त्याला गावात परत जावं लागेल. मोगली जंगलात मोठा होऊ लागला. तो हळूहळू जंगलात रुळू लागला होता. बलूने त्याला जंगलाविषयी सगळी माहिती दिली. त्याने मोगलीला प्राण्यांची भाषा बोलायला शिकवलं आणि मोगलीला त्याच्या आवडत्या गोष्टी सुद्धा शिकवल्या. पोळ्यातून मध चोरणं आणि हाताने मासे पकडणं. तर तिथे बगीराने त्याला स्वतःचं रक्षण करायला शिकवलं. बगीरा स्वतः माणसात मोठा झाला होता, त्यामुळे त्याने मोगलीला माणसाविषयी माहिती दिली आणि सांगितलं की एके दिवशी त्याला मनुष्यांच्या वस्तीत परत जावं लागेल. हळूहळू मोगलीला जंगल आवडू लागलं. त्याचे लांडगे भाऊ त्याच्यावर खूप प्रेम करायचे. लवकरच त्याची जंगलातल्या सगळ्या प्राण्यांसोबत मैत्री झाली. बघता बघता अनेक वर्ष उलटून गेली. अकीला, लांडग्यांच्या टोळीची प्रमुख, ती आधीसारखी शिकार करू शकत नव्हती. शेरखानने तिच्या दुबळेपणाचा फायदा उचलायचं ठरवलं. तरुण लांडग्यांनो, आता टोळीचं नेतृत्व करण्याची वेळ तुमची आहे. तुम्ही अकीलाला टोळीतून काढून टाका आणि मोगलीला माझ्या हवाली करा, नाहीतर मी नेहमी तुमच्या हातीत शिकार करेन आणि तुम्हाला खायला एक हाड सुद्धा मिळणार नाही. तरुण सदस्यांनी अकीलाला नेतृत्व सोडायला सांगितलं. तुम्ही भेकड आहात म्हणून मोगलीला शेरखानच्या हवाली करताय. जर तुम्ही मोगलीला जाऊ दिलत तर मी टोळीचं नेतृत्वपद सोडून देईन. बगीराला या सभेची कुणकुण लागली. मोगली, शेरखानला त्याची जागा दाखवायला हवी. लढाईची वेळ आलीये. पण मी त्याच्याशी एकटा कसा काय लढू? आता सगळी टोळी शेरखानच्या सोबत आहे. तू लगेच मनुष्याच्या गावी जा आणि लाल फूल घेऊन ये. लाल फुलाच्या मदतीने तू त्याला हरवू शकतोस. त्यापेक्षा मी आता हे जंगल सोडून माझ्या लोकांकडे गेलेलं बरं. मोगलीने बगीरा आणि बलूला मिठी मारली आणि तो आयुष्यात पहिल्यांदाच रडला. लवकरच मोगली बलूच्या पोटावर आराम करत होता. थोड्या वेळाने त्या सर्वांना गाढ झोप लागली. माकडांच्या टोळीने मोगलीला पाहिलं आणि त्यांनी मोगलीचं अपहरण केलं. ही माकडं जंगलातील सर्वात वात्रट प्राणी होते. ते कोणताही नियम पाळत नसत.
बलू आणि बगीराला जेव्हा जाग आली त्यांना वाटलं मोगली नक्कीच मनुष्यांच्या गावी गेला असेल. यावेळी माकडं मोगलीला जंगलात पळवून नेत होती. तेवढ्यात त्याला एक घार दिसली जी जवळच उडत होती. मोगलीने तिला पक्ष्यांच्या भाषेत सांगितलं, बगीरा आणि बलूला सांग की माकडांनी त्याचं अपहरण केलं आहे. गप्प बस मोगली, ही तुझी चाल आहे. आम्हाला तुझ्याकडून सगळ्या चाली शिकायच्या आहेत. आम्ही प्राण्यांवर नियंत्रण मिळवू शकलो तर लवकरच या जंगलावर आमचं राज्य असेल. घारीने बगीरा आणि बल्लूला मोगलीच्या अपहरणाविषयी सांगितलं. ते मोगलीला जुन्या गुहेत घेऊन गेले आहेत, जी जंगलाच्या अगदी मध्यभागी आहे. ती माकडं खूपच दुष्ट आणि खतरनाक आहे. आपण दोघे त्यांच्याशी नाही लढू शकत. त्यासाठी आपल्याला काची मदत घ्यायला हवी. त्यांनी का नावाच्या सापाला त्यांची मदत करण्यासाठी तयार केलं. ते सगळे एकत्र त्या जागी गेले. माकडांनी मोगलीला एका मोठ्या गुहेत लपवलं होतं. सर्वात आधी बगीरा आत गेला. त्याने काही माकडांना पळवून लावलं, पण तिथे एवढी माकडं होती की त्याचं काहीच चालेना. तू पाण्यात लप, मी या मस्तीखोर माकडांना धडा शिकवतो. बलूने माकडांना उचलून फेकायला सुरुवात केली, पण लवकरच तो सुद्धा त्यांच्या तावडीत सापडला. माकडांनी त्याच्या पोटावर बसून उड्या मारायला सुरुवात केली. तेवढ्यात तिथे का आली आणि तिने फुटकार सोडला. तिला घाबरून माकडं पळाली आणि झाडावर जाऊन बसली. काने ती जागा फोडली जिथे मोगली बंद होता आणि त्याला मुक्त केलं. ओ वा, ह्याला खायला किती मजा येईल. नाही का? मोगलीला खायचा विचारही करू नकोस. काने मोगलीला सोडून दिलं आणि मग तिने नाचायला सुरुवात केली, ज्यामुळे सगळी माकडं संमोहित झाली आणि मग ती त्यांना तिथून दूर घेऊन गेली. माझ्यासाठी हे जंगल आता सुरक्षित राहिलेलं नाही. मला लवकरच इथून गेलं पाहिजे. मोगलीने बगीरा आणि बलूचा शेवटचा निरोप घेतला आणि तो गावाच्या दिशेने निघाला. सुरुवातीला गावकरी मोगलीला पाहून घाबरले. हा मुलगा जंगलातून आला आहे. हा कदाचित भूत असू शकतो. हा आपल्यावर जादूटोणा करेल. हा मुलगा किती निरागस दिसतोय. तुम्ही उगाच याच्यावर संशय घेताय. ये जवळ ये बाळा, तू इथे माझ्यासोबत राहू शकतोस. लवकरच मोगलीने गावच्या लोकांशी जुळवून घेतलं. तो त्यांची भाषा सुद्धा शिकला. गावकऱ्यांनी मोगलीवर एक जबाबदारी सोपवली होती, गुरांना फिरवून आणणं. त्याचे मित्र बगीरा आणि बल्लू त्याला भेटायला डोंगराच्या पायथ्याशी येत असत. पण एके दिवशी त्याचे लांडगे भाऊ त्याला भेटायला तिथे आले. आपल्या कुटुंबाचा जीव खतऱ्यात आहे. तो शेरखान आम्हा सर्वांना एक एक करून संपवून टाकेल. तुम्ही मला शेरखानच्या हवाली करणार होतात, मग आता मी तुमची मदत का करू? आपण कदाचित सख्खे भाऊ नसू, पण आपल्या आईने आपल्याला सख्या भावाप्रमाणे वाढवलाय. तिचा सूड घेतला पाहिजे. काय म्हणजे आपली आई? शेरखान बरोबर लढताना तिची मृत्यू झाली. तो तुझ्याबद्दल विचारपूस करत होता, पण आईने तुझ्याबद्दल अजिबात काही सांगितलं नाही. बस आता खूप झालं. आता मी शेरखानला सोडणार नाही. मोगली त्याची गुरं घेऊन त्या दरीत गेला जिथे शेरखान लपला होता. मोगली जंगली म्हैशीवर बसला होता. ते दरीजवळ पोहोचताच अकिला सुद्धा त्यांच्यात सामील झाली, जी टोळीची खरी प्रमुख होती. तू काही गुरांना उलट्या दिशेने घेऊन ये. मी त्यांना या दिशेने पळवत आणीन. आपण शेरखानला कोंडीत पकडू. ठरल्याप्रमाणे त्यांनी गुरांना शेरखानच्या दिशेने सोडलं. सुसाट पळणाऱ्या गुरांमुळे दरीतल्या जमिनीला हादरे बसू लागले. शेरखानने गुरांना त्याच्या दिशेने येताना पाहिलं. तो आजूबाजूला पळायचा मार्ग शोधू लागला, पण या दरीतल्या भिंती सरळ सोट उंच होत्या आणि पळून जायचा कोणताही मार्ग नव्हता. म्हशी जवळ येत होत्या आणि वेगात धावताना शेरखान अडखळला आणि पडला. रेड्याने शेरखानला चिखलात चिरडलं. म्हशी शेरखानवरून गेल्या, त्याला तुडवत होत्या. आता काही करायची गरज नव्हती. शेरखान मेला होता. त्याचा खेळ संपला होता. गाव आणि जंगलाचा शत्रू मारला गेला होता. मोगलीने शेरखानची कातडी काढली आणि सभेच्या ठिकाणी गेला.
मोगलीच्या अंगावर शेरखानची कातडी पाहून टोळीतल्या सगळ्या लांडग्यांनी आनंदाने जल्लोष केला. अकीला परत एकदा टोळीची प्रमुख बनली आणि मोगली जंगल सोडून गेला. लवकरच मोगलीला कळलं की मसुआ त्याची खरी आई आहे. त्यानंतर जंगलातले प्राणी आणि गावकरी सुखाने नांदू लागले.